क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त या ठिकाणी शिवाजीनगर भागामध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये 4 दिवसीय हा महोत्सव चालत आहे। आणि या ठिकाणी हा महोत्सव खरोखरच सगळ्यांना एक सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम सध्या सुरू आहे। या ठिकाणी सध्या रक्तदान शिबिर देखील या ठिकाणी सुरू आहे। आपल्यासोबतच संवाद साधण्यासाठी या प्रभागाचे नगरसेवक जे आहेत निळकंठ भाऊ चाटे आपल्यासोबत आहेत। भाऊ, या ठिकाणी खरोखरच हा जो महोत्सव सुरू आहे हा एक सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक बांधिलकी जपत हा महोत्सव या ठिकाणी सुरू आहे। नक्कीच आमच्या शिवाजीनगर भागामध्ये हे जो महोत्सव सुरू आहे 4 दिवसाचा आमचा, दोन्ही महापुरुष जे आहेत त्यांचे विचार फार महान आहेत। देशानं हे विचार देश आज आपल्या ह्यांच्या विचारावर चालतो। आणि आमच्या शिवाजीनगर भागामध्ये जी प्रथा होती ती प्रथा कुठंतरी आम्ही तिन्ही नगरसेवक मिळून थोडं चेंजेस वातावरण करणं की समाजाच्या उपयोगाची ही घटना या ठिकाणी आम्ही करतो। आज जयंती उत्सव असेल, त्या जयंती उत्सवाचे जे काही अध्यक्ष आहेत आमचे प्रतिराव शिंदे आहेत, मग या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आमचे रवी मुळे आहेत, भीमरावजी डावरे आहेत, लक्ष्मण मुरकुटे आहेत, इंगोले सर आहेत, प्रभागामधले सर्वच आहेत, नितीनजी ढाकणे आहेत, स्वतः तुम्ही महाराष्ट्र न्यूजचे खांडेकरजी आहेत। खरोखर हा महोत्सव आम्ही याच्यासाठी घेतला की जन उपयोगाचे जे कामं आहेत, जे की हा विचार जे दिला होता आहे महापुरुषांना की ते आम्ही महोत्सवामध्ये किंवा प्रबोधनकार असेल, त्याच्यानंतर रक्तदान शिबिर असेल, आरोग्याची तपासणी असेल, जे की आपल्याला ज्या पिढीला पुढं भविष्यामध्ये युवकांना असेल या भागातल्या नागरिकांना असेल, ही कुठंतरी प्रथा आम्ही आता चेंज करत ह्या महोत्सवाची तयारी केली आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा महोत्सव या भागामध्ये सुरू आहे। आज जर पाहिलं तर या ठिकाणी खरोखरच हा महोत्सव म्हणजे गुरु आणि शिष्यांचा परंपरा जोपणारा हा महोत्सव आहे। आपल्यासोबत या जयंती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष दिनेशजी गजमाल आहेत, त्यांच्याशी देखील आपला संवाद साधायचा आहे। आज जर पाहिलं तर खरोखरच समतेचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवायत अशीच आपली सरळ भावना आहे आणि ती आपण प्रामाणिकपणे करण्याचं काम करत आहेत। 11 एप्रिलला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल जयंतीनिमित्त हा आपण कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे। ह्या महामानवाने अखिल मानव जातीला एकत्र एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम केलेलं आहे। आणि आजच्या पिढीला आपल्याला संदेश द्यायचा आहे किंवा जातीमध्ये न हे करता कुठं तर अठरापगड जातीने एकत्र राहून गुण्यागोविंद आपण राहिलो पाहिजेत। यांचे विचार आता कालांतरानं कसं व्हायलं की समजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त मराठा समाजच काढत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे महापुरुषांना जातीत वाटलं जात होतं, हे कुठं तर आपण एक थांबवलं पाहिजे। नाही एक पायंडा ह्या आमच्या शिवाजीनगर भागामध्ये 18 पगड जातीचे लोक राहतात आणि त्यांना कुठं तर एका ह्याच्यामध्ये एक परिवार म्हणून आम्हाला इथे एक सुख शांती नांदवायची एकत्र राहायचं, हेच ह्या जयंती माध्यमातून आमचा हे उद्देश आहे। निश्चितच या ठिकाणी महापुरुषांनी पूर्ण या ठिकाणी देशासाठी काम केलेलं आहे। कुठल्याही या ठिकाणी एका समाजासाठी न काम करता समस्त मानव कल्याणासाठी महापुरुषांनी काम केलेलं आहे। आपल्यासोबत पृथ्वीराज शिंदे देखील आहेत। सर, काय सांगायचं आहे, खरोखरच हा जो विचारांची तुम्ही जयंती साजरी करत आहेत ही खरोखरच एक स्तुत्य उपक्रम आपला आहे। बिलकुल, सर्वप्रथम मी आपणा सर्वांना महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। जयंती साजरी पूर्ण जगामध्ये होते याबद्दल दुमत नाही, परंतु आमच्या शिवाजीनगर वासियांकडून जी ही जयंती साजरी होत आहे, मी म्हणेल की जगामध्ये ही बोध घेण्यासारखी जयंती आहे। कारण या ठिकाणी आज जे आमचे 3 नगरसेवक आहेत, आमच्या इथले जे काही सोशल वर्कर जे ॲक्टिव्हिस्ट्स आहेत, जे की आपल्या फक्त विचाराने ओळखले जातात आणि त्यांच्या विचाराच्या सर्वांचं मंथन होऊन जी आज ही जयंती इथं आम्ही साजरी करत आहे त्याचं हे सगळं द्योतक आहे। आणि तुम्हीही पाहत आहात आणि आमचा उद्देश फक्त एकच आहे की माणूस घेऊन काही जात नाही। महात्मा फुलेंना काय घेऊन गेले तर काहीच नाही, शाहू महाराज काय घेऊन गेले तर काहीच नाही, बाबासाहेब काय घेऊन गेले तर काहीच नाही, ते फक्त आपल्याला देऊन गेलेत। आणि आपल्याला काय देऊन गेलेत तर ते फक्त आणि फक्त मानव
कल्याणाचा विचार देऊन गेलेत आणि तोच मानव कल्याणाचा विचार आम्ही सर्व मिळून अंगीकृत करून आचरणात आणून काहीतरी एक पायंडा किंवा एक रूढी परंपरा चालू ठेवावी विचाराची, म्हणून आम्ही देखील जाताना आम्हालाही काही घेऊन जायचं नाही, परंतु आम्हालाही जाताना विचार देऊन जायचं आहे, म्हणून आम्ही सर्व एकत्रित येऊन हा कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि ह्या आयोजनाच्या मागचा उद्देश कुठल्या म्हणजे काय म्हणतात त्याला कुठल्या म्हणजे टिमकी किंवा आमचे इथले नगरसेवक असतील किंवा आम्ही सर्व असतील हे टिमकी म्हणून हा आम्ही कार्यक्रमाचं आयोजन बिलकुल केलं नाही किंवा आम्ही आमचं कुठंतरी महत्त्व व्हावं म्हणून बिलकुल केलं नाही. आम्ही या समाजामध्ये वावरतो, आम्ही या महापुरुषांच्या विचारामध्ये जगतो आणि आमचं काहीतरी देणं लागतं म्हणून आम्ही सर्व मिळून आमच्या नगरसेवकांना आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं. आमचे दिनेश असतील, आमचे अच्युतराव असतील, आमचे इतर तुम्ही सर्व पत्रकार मंडळी असतील, या सर्वांना भीमराव डावरे असतील, या सर्वांना जे विचार देण्याचं जे काम केलं आहे आणि त्यामुळे आम्हाला जे पाठबळ मिळालं म्हणून आम्ही ही गोष्ट करू शकलो. आणि आम्हाला फक्त एकच म्हणायचं आहे की बाबासाहेबांची जयंती ही डोक्यावर न घेता डोक्यामध्ये घेऊन साजरी केली पाहिजे आणि समाजाला काहीतरी दिलं पाहिजे, तरच समाज सुधरेल, समाजाला काहीतरी दिशा मिळेल. हा फक्त आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. बस एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि इथेच थांबतो. आपल्यासोबत इंगुले सर देखील आहेत. सर, काय सांगायचं आहे, आज ही जयंती आपल्या परळी नगरीमध्येच नव्हे तर या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यामध्ये एक आगळा वेगळा या ठिकाणी पांढरे निर्माण करत आहे. निश्चितच एक आगळा वेगळा असा उपक्रम आहे. एक गझलकार मित्र आहेत आणि त्यांचे एक गझलेत म्हटलं आहे, ते म्हणतात की कष्ट केले तर माझ्या भीमाने, जाणयाची जरा राहू द्या रे, संविधान दिले भारताला, जाती जातीत वाटू नका रे, जाती जातीत वाटू नका रे. कोणत्याही ही जयंती अशी सार्वजनिक जयंती आहे की सर्व समाजाने मिळून एकत्रितरित्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही संयुक्त जयंती शिवाजीनगर या भागात लुंबिनी बौद्ध विहार या ठिकाणी साजरी होत आहे. आणि या 4 दिवसीय कार्यक्रमामध्ये दिनांक 11 पासून ते दिनांक 14पर्यंत विविध अशा सामाजिक उपक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. दिनांक 11 दिवशी सत्यपाल महाराजांचे जे शिष्य आहेत पवन दौंडे महाराजांचा लोकप्रबोधनाचा कार्यक्रम झाला. तसेच या ठिकाणी आम्ही आगळा वेगळा असे यावर्षी स्पर्धा आयोजित केली आहे. महापुरुषांच्या केवळ आणि केवळ महापुरुषांच्याच गीतावर नृत्य स्पर्धा, तसेच महापुरुषांवरच आधारित अशी वेशभूषा स्पर्धा आणि उखाणी स्पर्धा अशा स्पर्धासुद्धा या महोत्सवामध्ये आयोजन केलं आहे. तसेच आज दिनांक 13 रोजी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य शिबिर, आरोग्य तपासणी, रक्तदान वगैरे कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे. अशा रीतीनं अतिशय सुंदर अशा कार्यक्रम ह्या महोत्सवा अंतर्गत या ठिकाणी साजरे होणार आहे आणि एक आगळी वेगळी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.